वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील कार्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मौजेमेडशी येथील शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीची मूळ फाईल शासकीय अभिलेखागारातून म्हणजेच रेकॉर्ड रूममधून गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे। या गंभीर प्रकरणात माहिती अधिकाराचा आरटीआय वापर करून विचारणा करण्यात आल्यानंतर मालेगाव तहसील प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत। तहसीलदार यांनी या प्रकरणी थेट 6 जबाबदार महसूल अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना पुढील 7 दिवसांत गहाळ झालेली फाईल शोधण्याचा कडक अल्टिमेटम दिला आहे। जर दिलेल्या मुदतीत फाईल मिळाली नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांचा चालू जून महिन्याचा पगार रोखण्यात येईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौजेमेडशी येथील जमीन गट नंबर 534 ज्याचा जुना सर्व्हे नंबर 203/188-1 असा आहे च्या 7/12 दुरुस्ती संदर्भातील एक महत्त्वपूर्ण आदेश पारित झाला होता। अर्जदार हसन नथू भवानीवाले, धन्नू भवानीवाले व इतर शेतकऱ्यांशी संबंधित असलेले हे प्रकरण क्रमांक RTS 59 मेडशी 05/2019 ते 20 अंतिम निकालानंतर शासकीय नियमानुसार अभिलेखागारात जमा करण्यात आले होते। या आदेशाची सत्यप्रतही संबंधितांना देण्यात आली होती। मात्र जेव्हा या प्रकरणाचा मूळ रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा ही महत्त्वाची फाईलच गायब असल्याचे समोर आले। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मालेगाव तहसीलदारांनी तात्काळ कारवाईचे आदेश काढत 6 जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमचे सहाय्यक महसूल अधिकारी श्री धनंजय आवटे, रिसोड तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक श्री सुधाकर पडघान, तसेच मालेगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक श्री SS शेवलकर, कुमारी सारिका कांबळे, कुमारी ज्योती पांडे आणि ग्राम महसूल अधिकारी श्री GY गांजरे यांचा समावेश आहे। तहसीलदार यांनी काढलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की या सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ या गहाळ फाईलचा शोध घेऊन ती अभिलेखागारात जमा करावी। पुढील 7 दिवसांत फाईल न मिळाल्यास संबंधितांवर थेट शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल आणि जून 2026चा पगार पूर्णपणे रोखला जाईल। सरकारी कार्यालयातून सामान्य जनतेच्या हक्काच्या फाईल्स गायब होण्याच्या या प्रकारामुळे आणि तहसीलदारांच्या या कडक भूमिकेमुळे सध्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। आता संबंधित कर्मचाऱ्यांना ती फाईल शोधण्यात यश येते की त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। आज आपण मालेगाव तहसील कार्यालय येथे उपस्थित आहोत आणि आपल्याला 09/06/2026 या तारखेला एक पत्र भेटलं आहे। अशा प्रकारे हा पत्र तहसील कार्यालयामधून देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये काय आहे विषय, प्रकरण क्रमांक RTS 59 मेडशी 05/2019-20 हे गहाळ झाल्याबाबत म्हणजे आपण जे काल RTI टाकलेला आहे त्या RTI टाकल्यानंतर आता हे जागृत झालं तहसील कार्यालय। उपरोक्त विषयानुसार माझे असे निदर्शनात आले आहे की मेडशी येथील प्रकरण क्रमांक RTS 59 मेडशी 5/2019 ते 20 मौजे मेडशी येथे सर्वे नंबर 203 जुना 188-1 नवीन गट नंबर 534चा 7/12 दुरुस्ती करून मिळण्याबाबतचे प्रकरण आदेशित पारित झाले असून सदर प्रकरण अभिलेखगार जमा करण्यात आलेले होते। इथे यांनी मेन्शन केलेलं आहे की सदर प्रकरण अभिलेखगारात जमा करण्यात आलेले होते। सदर प्रकरणातील आदेशित छायांकित प्रत श्री सुधाकर पडघान नक्कल नवीस लिपिक अभिलेख तसेच PS पांडे नायब तहसीलदार याच्या स्वाक्षरीने दिल्याचे दिसून येत आहे। परंतु सध्याच्या स्थितीत सदरचे प्रकरण अभिलेखागारात नसल्याचे निदर्शनात आले आहे। त्यामुळे उपरोक्त सर्व कर्मचारी यांनी सदर प्रकरणाचा शोध घेऊन सदरचे प्रकरण तत्काळ अभिलेखगारात जमा करून तसा अहवाल माझ्या समक्ष सादर करावा। या कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावे। प्रकरणाचा शोध 7 दिवसाच्या आत न केल्यास आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्यात येईल। तसेच माहे जून 2026चे वेतन अदा करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। तहसीलदार मालेगावकडून हे पत्र देण्यात आलेले आहे आणि 6 लोक आहे जे कर्मचारी आहेत संबंधित त्यांना हे पत्र देण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये श्री धनंजय आवटे सहाय्यक महसूल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे, 2 नंबरमध्ये श्री सुधाकर पडघान महसूल सहाय्यक तहसील कार्यालय रिसोड इथं, श्री GY गांजरे ग्राम महसूल अधिकारी मालेगाव या लोकांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्याची एक प्रतिलिपी आपल्याला पण देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये 7 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलेला आहे तहसीलदार
यांच्याकडून. आता बघू या प्रकरणामध्ये या पुढच्या आठवड्यात हे काय शोध लागतो, आपल्याला प्रकरण भेटते की नाही भेट